Hello everyone, welcome to Global MPSC Academy. This is Assistant Professor स्वाती पुराडे पाटील आणि आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गतची आपली राज्यसेवा परीक्षा घेतली जाते, राज्यसेवा पूर्व परीक्षा घेतली जाते, त्यासोबतच मुख्य परीक्षा सुद्धा आपल्याला द्यावी लागते. कालच्या सेशनमध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी जे महत्त्वाचे ऑप्शनल विषय असतात किंवा नेमका वैकल्पिक विषय नेमका कोणता निवडावा याबाबत आपण काल चर्चा केली होती. तसेच आज आपण नेमकी राज्यसेवा मुख्य परीक्षेला नेमकी परीक्षा योजना काय असते किंवा परीक्षा योजना कशी असते त्याबाबत आज आपण डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे, तर राज्यसेवा आपली सप्टेंबर महिन्यात होणार आहे. त्यानंतर जवळपास आपल्याला राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी आयोगाकडून जवळपास 6 महिन्याचा कालावधी देण्यात येणार आहे. पूर्व परीक्षा झाली की लगेचच बरेच विद्यार्थी ज्यांचे स्कोर आहे तसे बरेच विद्यार्थी मुख्य परीक्षेच्या तयारीला लागतात. त्यासोबतच जे विद्यार्थी, कारण या वर्षीपासून आपला हा नवीन पॅटर्न आहे, बरोबर, लेखी परीक्षेसाठीचा हा आपला नवीन पॅटर्न आहे, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले नाही किंवा नेक्स्ट अटेम्प्टच्या प्रिपरेशनसाठी ते आता सध्या कार्यरत आहेत, बरोबर. तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक सांगणं आहे की जी आपली ही परीक्षा आहे त्या परीक्षेचं नेमकं आपल्याला स्ट्रक्चर समजून घेणं गरजेचं आहे. वैकल्पिक विषय निवडण्यापासून काही जणांची सुरुवात असते, तर तो नेमका विषय कसा निवडावा याबाबत आपण काल चर्चा केली होती. तसेच नेमकी ह्या मुख्य परीक्षेसाठी जी आपली लेखी परीक्षा होणार आहे त्यासाठीची नेमकी परीक्षा योजना कशी असणार आहे ती आज आपण बघणार. नेमका काय परीक्षा योजना म्हणजे नेमकं काय की किती पेपर्स असणार आहेत, किती मार्क्स असणार आहेत, टोटल मार्क्स किती आहेत याबाबतची चर्चा आपण आजच्या सेशनला करणार आहोत. त्याबरोबरच काही मी आपल्या सेशनमध्ये माझं प्रोफाईल सांगितलेलं होतं. मी असिस्टंट प्रोफेसर स्वाती पुराडे पाटील, जी पॉलिटिकल सायन्समध्ये सध्या PhD करत आहे. पॉलिटिकल सायन्समध्ये माझं MPhil झालेलं आहे. MA सेट नेट मी पॉलिटिकल सायन्समध्ये क्लिअर केलेलं आहे. त्यासोबतच नेट मी वुमन स्टडीजमध्ये सुद्धा क्लिअर केलेलं आहे. म्हणून असिस्टंट प्रोफेसर ही जे पद आहे ते या ठिकाणी लावलं जातं. ठीक आहे, तर त्यासोबतच हा जो अकॅडमिक आपल्याला माझा परफॉर्मन्स आहे किंवा हा एक्सपिरियन्स आहे, त्यासोबतच मी एका इन्स्टिट्यूटमध्ये किंवा एखाद्या नामांतर कॉलेजमध्ये कार्यरत सुद्धा आहे. आता त्यासोबत मग MPSC UPSCचा काय अनुभव आहे, तर UPSCचं सुद्धा मी प्रिपरेशन केलेलं आहे. जेव्हा प्रिलिमिनरी आमची ऑप्शनल विषयांची होती, म्हणजे 8, 9, 10च्या पिरियडमध्ये प्रिलिमिनरी जो विषय असा माझा पॉलिटिकल सायन्स होता तो आम्हाला प्रीला होता. म्हणजे प्रीचे 2 पेपर होते, एक ऑप्शनल विषय असायचा आणि एक GS विषय असायचा. ठीक आहे, आणि त्यासोबतच मुख्य परीक्षेला सुद्धा आपल्याला ऑप्शनल विषय ठेवावा लागेल. तेव्हा माझा ही पॉलिटिकल सायन्स होता, त्यामध्ये UPSC मी मेन्स दिलेली होती. राज्यसेवा सुद्धा मुख्य परीक्षा ही लेखी परीक्षा ही दिलेली आहे. त्यासोबत जो मागचा ट्रेंड होता MCQ पद्धतीचा तो सुद्धा दिलेला आहे. त्यासोबतच STIO मेन सुद्धा दिलेली आहे. सुरुवातच मी स्पर्धा परीक्षेपासून केलेली आहे. त्यानंतर मग सेटनेट क्लिअर झाल्यानंतर ॲज अ प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर म्हणून सध्या कार्यरत आहे. पण मुळातच MPSCची आवड असल्या कारणामुळे किंवा तो अभ्यास असल्या कारणामुळे एक राज्यशास्त्र विषय माझा तयार झालेला आहे आणि त्या अनुषंगाने मला या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला जे विद्यार्थी राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा राज्यशास्त्र विषय मला तुमच्यासमोर घेऊन यायचा आहे, तुमची तयारी करून घ्यायची आहे. त्यासाठी आम्ही तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार करून देत आहोत. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 करिता या कम्प्लीट कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स असतील, फुल सिलेबस व्हिडिओ सेशन्स प्रोव्हाइड केले जातील, फुल सिलेबस नोट्स दिल्या जातील, प्रॅक्टिस क्वेश्चन विथ सोल्युशन. म्हणजे जवळपास आता ही सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी की आपली ही लेखी परीक्षा, त्यामुळे जितकं तुम्ही वाचाल तितकंच तुम्हाला लिखाण करावं लागतं आणि त्यासोबतच आठवड्याला तुम्हाला एखादा पेपर सोडवावा लागतो. एखादा पेपर म्हणजे काय, रोज पेपर सोडवला तर वेल अँड गुड, पण सुरुवातीची स्टेज आहे. मग काय करावं लागतं, जे काही आपण वाचलेलं असतं ते आपण क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही उत्तर लिहिण्याचा किंवा एक आठवड्यातून एक टेस्ट देण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे आणि ती टेस्ट कंडक्ट करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर करून घेणार. जरी आपली लेखी परीक्षा असेल, आपला जर हा प्लॅटफॉर्म ऑनलाईन स्वरूपात जरी असला तरी सुद्धा PDF फॉर्ममध्ये आपल्या पेपर मागून घेतले जातील, ते चेक करून तुम्हाला परत दिले जातील. ऑनलाईन प्लॅटफॉर्म यासाठी आहे की फक्त जे शहराच्या ठिकाणी अभ्यास करतात, पुणे मुंबई असेल किंवा नाशिक असेल, जे औरंगाबाद आहे, नागपूर आहे, शहराच्या ठिकाणी जे प्रिपरेशन करतात त्यांच्यासाठीच आपल्याला ऑफलाईनचा प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केला जातो. मात्र जे विद्यार्थी खेड्यात राहून सुद्धा परीक्षेची तयारी करत आहेत, अगदीच पुण्या मुंबईत तुम्ही एक्झामची तयारी करता म्हणजेच क्लिअर होता असं नाही. माझे बरेचसेच असे मित्र आहेत की बाबा जे गावी राहून सुद्धा एक्झामचे प्रिपरेशन करत आहे आणि ते क्वालिफाय सुद्धा झालेले आहेत, पोस्ट सुद्धा मिळाली
आहे. म्हणजे असं अगदीच नाही की तुम्ही शहरात राहून ऑफलाईन क्लास केला म्हणजेच तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. जे विद्यार्थी पुणे मुंबई सारख्या ठिकाणी येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठीचा हा महत्त्वाचा माझा फोकस आहे, जे की महाराष्ट्रातील असे विद्यार्थी असतील की ते खेड्यात किंवा त्यांच्या गावी राहून सुद्धा एक्झामचं प्रिपरेशन करू शकतील आणि त्यांना हा आपण प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहेत. त्यासाठी या कोर्सची फी सुद्धा अगदी माफक ठेवण्यात आलेली आहे. केवळ 10,000 रुपये फी आहे तुमच्यासाठी, की ज्या अर्थी तुम्ही सुरुवातीला प्रिपरेशन करत आहात तर तुम्हाला योग्य प्लॅटफॉर्म मिळावा, योग्य मार्गदर्शन मिळावं या अनुषंगाने आम्ही तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी जे ग्लोबल एमपीएससी अकॅडमी ती मदत करू इच्छिते. ठीक आहे, तर त्यासाठी नेमके या ठिकाणी प्लॅटफॉर्म किती विषय आहेत तर पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन आहेच आहे, जो की मी स्वतः घेणार आहे. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे, कॉमर्स आहे, मॅनेजमेंट आहे, लॉ आहे, हिस्ट्री आहे, इकॉनॉमिक्स आहे, मराठी लिटरेचर, त्यासोबत केमिस्ट्री सुद्धा आपल्याकडे विषय आहेत. आता नेमके राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी नेमके कोणकोणते विषय असतात, जवळपास 26 विषय, ते नेमके कोणते ते आपण योजनेमध्ये परीक्षा योजना नेमकी काय आहे आपल्या आजचं थंबनेलच आहे, आजचं आपलं टायटलच आहे, तर ते आपण पुढे पाहणार आहोत. ठीक आहे, तर आपली फी स्ट्रक्चर काय आहे तर फी फक्त आपल्याला 10,000 12,000 आहे, पण डिस्काउंट करून तुम्हाला फक्त 10,000 असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं की या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप करा आणि आपलं नाव लवकरात लवकर रजिस्टर करून घ्या. कारण पॉलिटिकल सायन्ससाठी खूप लिमिटेड सीट्स मी ठेवणार आहे, कारण मेंटर आणि मेंटरशिपची योजना सुद्धा राबवली जाणार आहे. जे विद्यार्थी प्रत्यक्षात तयारी करतायत आणि लिमिटेड सीट्स असल्यामुळे खूप विद्यार्थ्यांची विचारणा पण आहे, त्यामुळे लवकरात लवकर जितक्या लवकर तुम्ही रजिस्टर कराल तितक्या लवकर आपल्याला पुढे सेशन चालू करता येईल. ठीक आहे, तर आपण पाहत होतो की राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या जी आपली परीक्षा योजना आहे किंवा अभ्यासक्रमाबाबत ज्या काही आयोगाकडून काही निर्णय घेण्यात आलेले आहे की ते नेमकी पद्धत काय ती आपण आज पाहणार आहोत. ठीक आहे, तर नेमकी परीक्षा योजना काय आहे तर आपण म्हटल्याप्रमाणे की परीक्षेचे स्वरूपच आपलं कसं आहे वर्णनात्मक आहे, म्हणजे लेखी स्वरूपात आपण काय करणार परीक्षा देणार आहोत. बरोबर, सगळ्यात सुरुवातीला जे नवीन विद्यार्थी आहेत किंवा जे प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची गोष्ट की नेमकं स्ट्रक्चर काय, नेमकं प्लॅन काय, नेमकी योजना काय, ही सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, परीक्षेचे स्वरूप आपल्याला कसे देण्यात आले वर्णनात्मक देण्या म्हणजेच लेखी स्वरूपात, म्हणजे या वर्षीपासून आम्ही जो पेपर देणार आहे तो आम्ही लेखी स्वरूपात देणार. आतापर्यंत जो जवळपास 10 ते 12 वर्ष जो काळ गेला त्याच्यामध्ये आम्ही MCQ पद्धतीने परीक्षा देत होतो, आता आम्हाला लेखी स्वरूपात हा पेपर द्यायचे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ सुरू आहे की आतापर्यंत आम्ही MCQ ची तयारी केलेली आहे, आता लेखी स्वरूपात देण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील, खूप सराव करावा लागेल किंवा ते लेखी स्वरूप जे आहे किंवा ते अंगातच असावं लागतं किंवा अभिजात असावं लागतं असं म्हटलं जातं, लिखाणाची प्रॅक्टिस असावी लागते. या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी जर तुमचं बेसिकच चांगलं असेल, कन्सेप्ट क्लिअर असतील तर कोणतीही गोष्ट एखादी गोष्ट जर तुम्हाला क्लिअर कळाली असेल कोणतीही गोष्ट ती लिहायला अवघड जात नसते. नेमकं स्ट्रक्चर काय, नेमकी परीक्षा काय म्हणते, ह्या जर गोष्टी तुम्ही समजावून घेतल्या तर तुम्हाला परीक्षेची कोणत्याही प्रकारची भीती वाटणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा गोंधळ मनात निर्माण होणार नाही. यासाठी नेमकी परीक्षा काय हे स्ट्रक्चर पहिल्यांदा अगदी समजावून घ्यायचं की नेमकं आम्हाला आयोग काय सांगते, नेमकं आयोगाकडून काय अपेक्षित आहे, आम्ही करणं काय अपेक्षित आहे. नाहीतर एखादा बदल झाला तर पटकन रिॲक्ट लगेच लोक होतात की नाही हे नेमकं कशासाठी किंवा याची मी तयारी कशी करू, कारण गेली 4 वर्षापासून जर MCQ ची मी तयारी करत असेल तर लेखी परीक्षा ही मला नक्कीच अवघड जाणार. तर ही निगेटिव्हिटी जी आहे ती डोक्यातून काढून टाकायची आणि जेणेकरून जी एक्झाम दिलेली आहे, जे आपल्याला पॅटर्न दिले तो समजावून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आता एकूण पेपर नेमके किती असणार आहेत तर टोटल आपले पेपर 9 आहेत. बरोबर, नवीन अभ्यासक्रमानुसार आपल्याला टोटल 9 पेपर. तर हे नेमके 9 पेपर काय आहेत, सगळेच कंपल्सरी आहेत का, सगळ्याचेच मार्क्स पकडले जातात का, तर ते आपण पाहणार. आता अर्हताकारी पेपर असं या ठिकाणी म्हटलेलं आहे, नेमकं काय तर हे फक्त क्वालिफाईंग पेपर असतात. म्हणजे अर्हताकारी म्हणजे फक्त तुम्ही क्वालिफाय व्हायचं याच्यामध्ये. ठीक आहे, क्वालिफाय व्हायचं म्हणजे काय, जर तुम्हाला भाषा पेपर जो आपला लँग्वेज पेपर म्हटलं जातं तो भाषा पेपर एक मराठी भाषा पेपर 2 इंग्लिश असं म्हटलेलं आहे. मराठी इंग्लिशमध्ये जर तुमचं प्रभुत्व असेल किंवा मराठी इंग्लिशमध्ये जर तुम्ही व्यवस्थित ते लिहू शकत असेल, तुमचं अंडरस्टँडिंग असेल, नेमकं काय म्हणतात हे जर तुम्हाला कळत असेल, तेच पेपर तर तुम्हाला नीट कळत नसेल, नीट लिहिता येत नसेल तर पुढचे पेपर
तुमचे कसे असणार किंवा पुढच्या पेपरमधलं तुमची जी काही अंडरस्टँडिंग असेल ती नेमकी कशी असेल हे तपासण्यासाठी, म्हणजे काय, मराठी इंग्लिश पेपरमध्ये जर तुम्ही पास होत असाल तरच तुमचे पुढचे पेपर तपासण्यासाठी आम्ही तयार आहोत, किंवा पुढचे पेपर तपासण्यासाठी तुम्ही काय म्हणतात, तुम्ही क्वालिफाय आहात असं म्हटलं जातं. आता मराठीचा नेमका किती मार्क्सचा पेपर असतो, तर 300 गुणांचा पेपर आहे आणि 25% गुणासह आपल्याला क्वालिफाय व्हायचे किंवा अहर्ताकार व्हायचे. म्हणजे 25% गुणासह म्हणजे किती, तर आपल्याला 300 पैकी जवळपास 75 मार्क्स मिळाले, 75 गुण मिळाले तरच आपण भाषा पेपर 1 मराठीमध्ये क्वालिफाय झालो असं म्हटलं जाते. येते लक्षात. त्याच पद्धतीने इंग्रजीचं पण तसंच आहे. 300 गुणांचा पेपर आहे, 25% गुणासह अहर्ताकारी म्हणजे 75 गुण जर तुम्हाला 300 पैकी मिळाले तर तुम्ही त्या परीक्षेमध्ये म्हणण्यापेक्षा 2 पेपरमध्ये तुम्ही क्वालिफाय झाला आणि तुमचे पुढचे पेपर तपासण्यासाठी तुम्ही तयार आहात किंवा क्वालिफाय आहात असं म्हटलं जातं. जर तुम्ही मराठी इंग्लिश या दोन्ही पेपरमध्ये 75 मार्क्स मिळवून जर क्वालिफाय झाला तरच पुढचे पेपर तपासले जातात, अन्यथा पुढचे पेपर तपासायला घेतले जात नाही. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तर बरेच विद्यार्थी असे करतात की मराठीचं आहे, इंग्रजीचं आहे, भाषाच पेपर आहे, अभ्यासच करत नाही किंवा ते 75 गुण मिळवणं सुद्धा त्यांना कठीण होऊन जातं आणि बाकीच्या पेपरची ती तयारी जास्त करतात. मुळात काय होतं, बाकीच्या पेपरची तुम्ही कितीही तयारी केली तरी सुद्धा भाषा पेपर जोपर्यंत तुम्ही क्वालिफाय होत नाही तोपर्यंत तुमचे पुढचे पेपर तपासले जाणार नाही. त्यामुळे हे डोक्यात चक्क फिट करून घ्या की हे 2 पेपर इतके महत्त्वाचे आहेत की आम्हाला त्यामध्ये पासच व्हावं लागेल. आता काही जणांचा मराठीचा प्रॉब्लेम नसतो, मात्र इंग्रजीमध्ये सुद्धा 75 मार्क्सवरनं जिक्रीच असतं. असं करू नका. 300 गुणांचा पेपर आहे तर किमान 300 पैकी 75 गुण पाडण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात, जे काही प्रिपरेशन लागतं ते करणं गरजेचं आहे. अगदीच यूपीएससीचा पॅटर्न सुद्धा असाच आहे. त्यानुसारच आपल्याला एमपीएससीच्या पॅटर्नमध्ये हा बदल करण्यात आलेला आहे. इथपर्यंत जर कुणाला काही शंका असेल तर जरूर चॅट बॉक्समध्ये विचारा की नेमका पॅटर्न कळत नसेल तर. ठीक आहे. जर कळायला असेल तर क्लिअर म्हणून सुद्धा तुम्ही सांगू शकता. आता पुढे काय देण्यात आलेलं आहे, तर गुणवत्ता यादीकरिता विचारात घ्यायचे पेपर व त्यांचे गुण. आता गुणवत्ता यादीकरिता असं का म्हटलेलं आहे, कारण पहिले जे 2 पेपर होते ते फक्त क्वालिफाय होते. आता गुणवत्ता जे आपली मेरिट लिस्ट लागते त्या मेरिट लिस्टसाठी या गुणांचा फक्त विचार केला जातो. म्हणून या ठिकाणी गुणवत्ता यादीकरिता विचारात घ्यायचे पेपर व त्यांचे गुण असं म्हणण्यात आलेलं आहे. ठीक आहे. इथपर्यंत गोष्टी क्लिअर झाली असतील. ओके. तर आता निबंध एक आहे आपल्याला यूपीएससीच्या एक्झाम पॅटर्न मध्ये सुद्धा निबंध होता, माहिती असेल तुम्हाला. त्याचनुसार आपल्या एमपीएससीचा पॅटर्न आहे. निबंध तुम्हाला इंग्लिश किंवा मराठी माध्यमातून लिहायचा असतो, बरोबर. जे या ठिकाणी तुम्ही माध्यम ठरवता त्याच माध्यमातून तुम्हाला पुढचे पेपर लिहावे लागतात. नाहीतर निबंध मी इंग्लिश माध्यमातून लिहितो आणि बाकीचे पेपर मी मराठी माध्यमातून लिहितो असं होत नाही. शक्यतो बरेच विद्यार्थी जरी टेक्निकल बॅकग्राऊंडचे असतील तरी सुद्धा ते काय करतात, त्यांना इंग्रजी सोपं असतं पण इंग्रजी सोपंच म्हणजे ॲज अ टेक्निकल लँग्वेज म्हणून त्यांना इंग्लिश बरी वाटते. मात्र बाकीचे पेपर जेव्हा सोडवतात तेव्हा त्यांना मराठी कुठंतरी सोपं वाटतं. मग अशा ठिकाणी काय करायचं असतं, ज्या विषयात किंवा ज्या माध्यमामध्ये तुम्ही जास्त कम्फर्ट असता निबंध लिहिण्यासाठी त्यामध्ये तुम्ही तुमचं माध्यम निवडायचं असतं. का असं, कारण जवळपास तुम्हाला 250 गुण त्या ठिकाणी देण्यात आलेले असतात. कारण 250 गुण म्हणजे खूप असतं, कारण ते तुम्हाला मेरिट चेंज करण्यासाठी किंवा मेरिटमध्ये बराच बदल ड्रास्टिक चेंज असतो ना तो या निबंधाच्या पेपरमुळे होत असतो. त्यामुळे निबंधाला अगदीच पासिंगचे मार्क्स आले अजिबात नाही. एक वेळ तुम्हाला सामान्य अध्ययनामध्ये कमी मार्क्स मिळू शकतात, मात्र निबंध जर तुम्ही प्रॉपर आणि चांगला लिहिलात तर तुम्हाला त्या ठिकाणी खूप चांगले मार्क्स मिळतात आणि मेरिट वाढवण्यासाठी त्याचा जास्त उपयोग होतो. त्यासाठी निबंधाकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाहीये. ठीक आहे. आता त्यासोबतच आणखी पेपर कुठले असतात, तर सामान्य अध्ययन 1 आहे, जनरल सायन्स फर्स्ट त्यालाही 250 गुण आहेत, जनरल सायन्स 2 त्यालाही 250 गुण आहेत, सामान्य अध्ययन 3 त्यालाही 250 गुण आहेत आणि सामान्य अध्ययन 4 त्यालाही 250. म्हणजे जवळपास जर विचार केला तर सगळ्या पेपरसाठी तुम्हाला 250 गुणांचा 250 गुणांचा प्रत्येक पेपर तुम्हाला असणार आहे. सुरुवातीला जेव्हा आम्ही अटेम्प्ट दिला यूपीएससी तेव्हा आम्हाला 300 गुणांचा पेपर असायचा. जेव्हा यूपीएससीचा पॅटर्न चेंज झाला तेव्हा 250 गुणांचा पेपर करण्यात आलेला आहे. तोच
पॅटर्न जो आहे तो आपल्याला MPSC मध्ये घेतलेला दिसून येतो. आता हे 250 गुण नेमके कसे असतात ते सुद्धा, त्याचे सुद्धा आपण सेशन घेणार आहोत. पॉलिटिकल सायन्स रिलेटेड नेमके किती मार्काला क्वेश्चन असतो, नेमकं लिहिणं किती अपेक्षित असतं, यावर सुद्धा आपलं सेशन होणार आहे. मात्र आजच्या सेशनमध्ये नेमकी परीक्षा योजना काय हे आपल्याला समजून घ्यायचंय. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यायची की फक्त क्वालिफाईंग पेपर जे असतात ते फक्त 300 मार्क्स आहेत. त्यामध्ये फक्त तुम्हाला 75 गुणांसह फक्त त्यामध्ये तुम्हाला पास व्हायचे, क्वालिफाय व्हायचे. त्याचे मार्क्स कुठेही तुम्हाला गुणवत्ता यादीमध्ये घेतले जात नाहीत. मात्र गुणवत्ता यादीकरिता जे गुण लक्षात घेतात ते हे विषय आहेत, 7 विषय आहेत मुख्यतः. ओके, आणि ते 2 विषय म्हणजे मुळात तुम्हाला 7 विषयांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. त्यापैकी जे पहिले 5 विषय आहेत ते निबंध आणि जनरल सायन्स GS 1, 2, 3, 4चं तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. आता GS 1, 2, 3 पर्यंत एक पॅटर्न एक्झामचा वेगळा, म्हणजे त्यांचे पेपर एकसारखे असतात. निबंध हा प्रॉपर वेगळा असतो. सामान्य अध्ययन जो 4 पेपर आहे, नैतिकता, सचोटी आणि अभियोग्यता असं हे पेपरचं नाव आहे. त्या पेपरच्या मध्ये केस स्टडीज असतात. तर त्यानुसार तुम्हाला त्याचा जो पेपर पॅटर्न किंवा त्याची जी काही मार्क सिस्टीम आहे ती थोडीफार वेगळी असते. ती सुद्धा आपण समजावून घेणार आहोत. पण आजच्या सेशनमध्ये आपण नेमकं काय, तर प्रत्येक पेपर आपला जो काही प्रत्येक विषय आहे तो 250 गुणांसाठी असतो. ह्या गोष्टी लक्षात घ्यायचे. टोटल मार्क्स आपले किती आहेत, तर टोटल आपले 1750 मार्क्स आहेत. ठीक आहे. आता ह्या 1750 मध्ये 1000 क्रॉस करणं, 1000 गुण क्रॉस करणं खूप जिक्रीच असतं. म्हणजे UPSCचा जर आपण रिझल्ट बघितला तर 1000, 950, 800 पासून मुलं पास व्हायला सुरू होतात. मेरिट लिस्टमध्ये त्यांची नावं यायला सुरू, 800 असेल, 1100 जास्तीत जास्त मार्क्स आतापर्यंत पडलेले दिसून येतात. म्हणजे 17 म्हणजे जवळपास बघा तुम्हाला, म्हणजे 50% वरती जवळपास 60-65 पर्यंत तुमचा रिझल्ट लागत असताना दिसून येतो. म्हणजे अगदीच तुम्हाला 70-80% मार्क्स पाडायचे आहेत का, नाहीयेत. नेमकं मिनिमम बॉटम आपली काय ना, आपण कुठेपर्यंत मार्क्स पाडू शकतो हे सुद्धा कॅल्क्युलेशन आपल्या डोक्यात असणं गरजेचं आहे. मग त्या अनुषंगाने नेमका पेपर पॅटर्न काय आहे, नेमके मला किती मार्क्स पाहिजेत, माझे आता ऑप्शनल विषय तुम्ही निवडत आहातच, काही निवडलेलं आहे. मग त्याचं ओव्हरलॅपिंग GS पेपरमध्ये कुठे होतोय का? मग 250 गुण जर माझे समजा 500 गुण जर ऑप्शनल विषयांचे असतील, त्या 500 गुणांचा उपयोग मला GS मध्ये आणखी कुठे होते का? तिकडचे मार्क्स मला कुठे घेता येतात का? या सगळ्या गोष्टीवरती विचार करणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला या परीक्षेचा जो आवाक आहे तो लक्षात येण्यासाठी मदत होतो. नाहीतर उगाचच कन्फ्युजन वाढवून घेणे, GS2 आत्ता केल्या, GS3 केल्या, परत मी वैकल्पिक विषय करायला घेतो, असं अजिबात करायचं. नेमकं त्यातले कॉमन पॉईंट्स कुठले कुठले आहेत, मी कॉमन पॉईंट्स करत असताना नेमकं कशाला प्रायोरिटी देतो, ऑप्शनमध्ये हा पॉईंट असा आहे, तर सामान्य अध्ययनमध्ये 2 मध्ये हा पॉईंट असा आहे. मग तो जर ओव्हरलॅपिंग होत असेल तर दोन्हींचा अभ्यास एकत्रितरित्या करता येऊ शकतो का, असं जे अनालिसिस आहे ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि रोजच्या रोज तुम्हाला जेव्हा मुख्य परीक्षेसाठी तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर त्यासाठी रोजच्या रोज तुम्हाला प्रॉपर त्याचा सिलेबस जो आहे तो सारखा वाचणं गरजेचं आहे. जोपर्यंत सिलेबस आपला तोंडपाठ होत नाही, अगदी तोंडपाठ, तुम्ही म्हणाले हे मॅडम काही टास्क आहे का, नाही, जोपर्यंत सिलेबस तुमचा फॅमिलियर होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या अभ्यासामध्ये गोडी निर्माण होत नसते. नाहीतर काय होतं की सिलेबस माहिती नसतं, उगाचच मी टेक्स्ट बुक किंवा उगाचच मी रेफरन्स बुकच्या मागे लागून सकट सगळं रेफरन्स बुक वाचायला घेतो, असं अजिबात करायचं नाही. सिलेबसनुसारच अभ्यास जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. मुलाखतीला किती मार्क्स असतात, तर मुलाखतीला 275 गुण आहेत आणि टोटल मार्क्स आपल्या 2025 गुणांची आपली ही टोटल परीक्षा असते. एकूण गुणांची असते. 2025 गुणांपैकी जे आपल्याला गुण मिळतात त्यानुसार मेरिट लिस्ट लावली जाते आणि त्यानुसार आपली पोस्ट ठरत असते. अशा पद्धतीने नेमकं जे आपलं परीक्षा योजना पद्धतीची आहे ती या पद्धतीने जास्तीत जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करा, त्याच्यावरती अनालिसिस करा, नेमकी लक्षात घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा. इथपर्यंत कुणाला काही शंका असेल तर तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे. आता पुढची गोष्ट जी की आपण आता म्हणतो की सामान्य अध्ययन 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4, तर त्यामध्ये नेमके कोणते विषय असतात आणि वैकल्पिक विषयाविषयी जे आपण बघितलो की ते काल आपण त्याच्याशी चर्चा केलेली होती, ते सुद्धा वैकल्पिक विषयामध्ये सुद्धा नेमकी किती विषय येतात ते सुद्धा आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर सद्यस्थितीमध्ये सामान्य अध्ययन 1 मध्ये काय आहे, तर भारतीय वारसा, संस्कृती, इतिहास, जागतिक भूगोल आणि या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या महाराष्ट्राच्या विशेष भारांशासह आहेत. म्हणजे विशेष किंवा स्पेशल रेफरन्स वेटेज, स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र असं म्हटलं जातं. महाराष्ट्राला जास्त प्रायोरिटी, विशेष स्पेशल रेफरन्स दिलेलं आहे.
महाराष्ट्रात जास्त विशेष वेटेज देऊन भारतीय वारसा असेल, संस्कृती असेल, इतिहास असेल आणि जागतिक भूगोल असेल तो आपल्याला सामान्य अध्ययन 1 किंवा जनरल स्टडीज मध्ये आपल्याला 1 मध्ये याचा अभ्यास करायचा आहे. सेकंड काय आहे, सामान्य अध्ययन 2 मध्ये काय, शासन आहे, संविधान आहे, राज्यशास्त्र आहे, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध, महाराष्ट्राच्या काही भारांशासह विचारले. म्हणजे अगदीच महाराष्ट्राच्या रेफरन्स सहित तुम्हाला विचारलंय का, विशेष नाही, काही रेफरन्स महाराष्ट्रात सहित, म्हणजे जवळपास तुम्हाला जागतिक पण करावं लागणार, भारतीय जागतिक देशांतर्गत देशी पण करावं लागणार, म्हणजे जग, भारत आणि महाराष्ट्र अशा पद्धतीने आपण शासन, संविधान, जे काही सामाजिक कायदे असतील, न्याय असतील, आंतरराष्ट्रीय संबंधाबाबत आपल्याला सामान्य अध्ययन 2 चा अभ्यास करावा लागणार आहे. एक शब्द आपल्या सिलेबस मधला विशेष जो देण्यात आलेला तो समजून घ्यायचा आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. सामान्य अध्ययन 3 मध्ये काय आहे, तर तंत्रज्ञान आहे, आर्थिक विकास आहे, जैवविविधता आहे, पर्यावरण, सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्राच्या काही भारांशासह हे सुद्धा देण्यात आलेलं आहे. बरोबर, म्हणजे महाराष्ट्राच्या रेफरन्स सहित आपल्याला तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापनाचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. त्यासोबतच सामान्य अध्ययन 4 मध्ये काय देण्यात आले, तर नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोगिता याबाबत हा पेपर देण्यात आलेला आहे. शक्यतो हा पेपर केस स्टडीचा असतो, लिखाण असतं, थोडंसं याचं पॅटर्न आणि मार्किंग सिस्टीम वेगळी आहे, इतर 3 पेपरची ही वेगळी असणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सामान्य अध्ययन 1, 2, 3 आणि 4 देण्यात आलेलं आहे. आता जे 5 आणि 6, 5 जो आहे तो आपला वरचा जो महत्वाचा एक पेपर आहे तो आपला निबंधाचा आहे, बरोबर. आणि त्यानंतरचे जे आपले 2 महत्वाचे पेपर आहेत ते आपले वैकल्पिक विषय. तर त्यामध्ये नेमके कोणकोणते विषय येतात, तर जवळपास त्यामध्ये 26 विषय आहेत. तर त्यामध्ये तो एक तुम्ही डिसाईड किंवा एक तुम्हाला चूज करायचा असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांनी केलेला आहे. जे विद्यार्थ्यांनी अजूनही केलेलं, जे पुढच्या अटेम्प्टसाठी प्रिपरेशन करत आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे की यामधील एक विषय तुम्ही निवडू शकता आणि त्यानुसार तुम्ही त्याचं प्रिपरेशन करू शकता. ॲग्रिकल्चर आहे, ॲनिमल हजबंडरी आणि व्हॉलंटरी सायन्स, पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान आहे, अँथ्रोपॉलॉजी आहे, बरेच विद्यार्थी ठेवतात, मानववंशशास्त्र UPSCला खूप चालणारा विषय आहे, वनस्पतीशास्त्र आहे, याचं एक शुद्धीपत्रक काढून परत हा विषय दिले की या ठिकाणी बॉटनी, जीवशास्त्र असं सुरुवातीला देण्यात, नुकतंच आता वनस्पतीशास्त्र म्हणून परत शुद्धीपत्रक काढून हा चेंज करण्यात आलेला आहे. केमिस्ट्री आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, कॉमर्स अँड अकाउंटन्सी आहे, इकॉनॉमिक्स आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, जिओग्राफी आहे, जिओग्राफी खूप UPSCला ठेवला जातो, जिओलॉजी आहे, हिस्ट्री आहे, हिस्ट्री पण खूप ठेवला जातो, विधी आहे, बरोबर, मॅनेजमेंट आहे, मॅथमॅटिक्स आहे, जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतात मॅथमॅटिक्समध्ये त्यांचं जे झालेलं असतं पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे ते विद्यार्थी गणिताला जास्त प्राधान्य देतात. मेकॅनिकल इंजिनिअरिंग सुद्धा खूप चालणारा विषय आहे, मेडिकल सायन्स आहे, फिलॉसॉफी आहे, हाही विषय UPSCला चालणार आहे, फिजिक्स आहे, देन पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन आहे जो की मी हा विषय शिकवणार आहे, सायकोलॉजी आहे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हाही बऱ्याच वेळा चालणारा विषय आहे. खूप विद्यार्थी, कारण कसं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनकडे कसं बघितलं जातं की सिलेबस छोटा आहे आणि एक इंटरेस्टिंग पार्ट म्हणून, का ॲडमिनिस्ट्रेशन रिलेटेड हा इंटरेस्टिंग पार्ट असल्यामुळे बरेच विद्यार्थी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ठेवतात. सोशलॉजीचा एक वेगळा स्टँड आहे, सोशलॉजी सुद्धा बरेच विद्यार्थी ठेवतात, ज्यांचं मानव विद्याशास्त्रामधून ज्यांची डिग्री झाली असेल ती लोक सोशलॉजीला जास्त प्राधान्य देताना दिसून येतात. ज्यांचा सोशल व्ह्यू असतो, ज्यांचं लिखाण चांगलं असतं, सोशल अँगल जे लिहितात त्यांच्यासाठी हा विषय अत्यंत चांगला आहे, बरेच विद्यार्थी ठेवताना दिसतात. स्टॅटिस्टिक आहे, झूलॉजी आहे आणि मराठी लिटरेचर सुद्धा सेम UPSCचा सिलेबस या ठिकाणी आहे, अतिशय चांगला आहे. ज्यांचं मराठी वाङ्मय खरंच खूप छान आहे, लिहिता येतं याचा अर्थ मराठी इंग्लिश लिहिता येतं असा अर्थ, लिहिता येतं म्हणजे ओघाने ओघवती जी काही शैली असते, भाषा शैली, ती लिहिण्याची ज्याला उपजत गुण असतात त्या विद्यार्थ्यांसाठी मराठी वाङ्मय खूप चांगले. म्हणजे असं नाही की फक्त मानव विद्याशास्त्रामधील लोक करतील, ज्यांचं आर्ट्स आहे तेच लिटरेचरचा विषय घेऊ शकतील का, अजिबात नाही. इंजिनिअरिंग मेडिकलचे विद्यार्थी सुद्धा खूप चांगल्या रीतीने मराठी वाङ्मयचा अभ्यास करतात आणि मराठी वाङ्मय घेऊन UPSCचे बरेच पोस्ट होल्डर असलेले सुद्धा दिसून येतात. ठीक आहे. तर म्हणजे अशा पद्धतीने आपले लक्षात घ्यायचे की टोटल 26 विषय आहेत जे की आपण वैकल्पिक विषयाकरिता ठेवू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जी महत्त्वाची आपली जी परीक्षा योजना नेमकी काय होती, जी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत
जी आपली मुख्य परीक्षेचा पॅटर्न चेंज करण्यात आलेला आहे, तर त्यासाठी नेमकीची परीक्षा योजना काय होती ती आज आपण त्याची चर्चा केलेली आहे. नक्कीच आजचं जर सेशनमध्ये जर तुम्हाला ही परीक्षा योजना नक्की कळाली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत चॅनलला लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर करा, जेणेकरून या संबंधित जे महत्त्वाचे येणारे व्हिडिओ असतील त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि नक्कीच आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं ते जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. पुढच्या सेशनसाठी आपण लवकरच भेटू. धन्यवाद.